नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित जिजामाता विद्या मंदिर येथे इयत्ता 4थी तुकडी ब मध्ये कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या 122व्या जयंतीनिमित्त डॉक्टर जितेंद्र बलभीम जळकुटे लिखित बहुजनाच्या शिक्षणाचे कैवारी कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या पुस्तकाचे वाचन हा उपक्रम घेण्यात आला. त्यातील काही वाचनाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. आमची कौटुंबिक पार्श्वभूमी. चारे हे गाव बार्शी तालुक्यातील इतर गावांप्रमाणेच होते व आजही आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय. शेतीमध्ये काबाड कष्ट करून आपला उदरनिर्वाह करणे हेच प्रमुख ध्येय. शिक्षणाचा प्रसार अजिबात नव्हता. याच गावातील बळवंतराव जगदाळे हे प्रगतशील शेतकरी. घरात धनधान्य पुष्कळ. बळवंतराव जगदाळे यांना चार मुलांपैकी थोरले बापूराव यांच्या निधनानंतर सर्व कुटुंबाची जबाबदारी गोविंदराव जगदाळे यांच्यावर आली. गोविंदराव जगदाळे म्हणजेच मामासाहेब जगदाळे यांचे वडील होत. बळवंतराव जगदाळे यांना शेतीबरोबरच भक्ती मार्गाचा छंद झाला. ते वारकरी संप्रदायाची पताका घेऊ लागले. जगदाळे कुटुंब हे वारकरी संप्रदायातील म्हणून ओळखले जाऊ लागले. शेतीबरोबरच पंढरीची व आळंदीची वारी सुरू झाली. जगदाळे कुटुंब भक्तिमय झाले. या संस्काराची शिदोरी मामासाहेबांना आयुष्यभर होती. बळवंतराव जगदाळे यांच्या निधनानंतर त्यांचे दुसरे चिरंजीव गोविंदराव जगदाळे व त्यांची दुसरी पत्नी मुक्ता यांनी कुटुंबाचा सांभाळ केला. वडिलांनी घालून दिलेला वारकरी संप्रदायाचा वसा त्यांनी पुढे चालू ठेवला. एकंदरच सारे गावातील जगदाळे कुटुंब शेती तसेच भक्ती या दोन्ही मार्गावरून मार्गक्रमण करीत आहे. जन्म. बार्शी तालुक्यातील चारे नावाचे एक खेडेगाव आहे. चारे हे गाव पूर्वी जगदाळे वस्ती म्हणून ओळखले जायचे. चारे गाव तसे तालुक्यापासून लांब. शिक्षणाचा प्रसार फारच कमी झालेला. वारकरी पंथाचे म्हणजे विठ्ठल भक्तांची संख्या जास्त होती. त्याच गावात गोविंदराव जगदाळे व मुक्ताबाई जगदाळे हे पती पत्नी राहत होते. दोघेही विठ्ठलाचे भक्त होते. त्यांचा संसार अगदी सुखाने चालला होता. सन 1903 ची ही गोष्ट. मुक्ताबाई जगदाळे ह्या बाळंतपणासाठी माहेरी म्हणजे विकार सारळी येथे गेल्या होत्या. पहिलं बाळंतपण म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व चिंता दिसत होती. माहेरची माणसं मुक्ताबाईची योग्य ती काळजी घेत होती. घरात येणाऱ्या नवीन पाहुण्याची चाहूल सर्वांनाच लागली होती. अखेर 4 फेब्रुवारी 1903 रोजी मुक्ताबाईंनी एका बाळास जन्म दिला. या आनंदाच्या वार्तेने मुक्ताबाईच्या माहेरी व सासरी आनंद साजरा करण्यात आला. आनंद ओसांडून वाहत होता. माहेरच्या माणसांनी बारशाचा कार्यक्रम ठेवला, पण गोविंदरावांकडील कोणीही बारशाला येऊ शकले नाही. त्यावेळी प्लेगने थैमान घातले होते. त्यांच्या अनुपस्थितीतच बाळाचे नाव निवृत्ती असे ठेवण्यात आले. पुढे हेच निवृत्ती उभ्या महाराष्ट्राला मामा म्हणून परिचित झाले. आपल्या कर्तृत्वाने मामा हे खरे शिक्षण मोश्री व कर्मवीर बनले. बालपण. मामांचे बालपण चारे या गावातच गेले. खरे तर मामा हे वयाच्या 10व्या वर्षी शाळेत जाऊ लागले. लहानपणी मामा हे खूप खट्ट्याळ व फूड होते. मामांनी लहानपणी पोहणे, आट्यापाट्या खेळणे, विविध खेळात भाग घेणे आवडत असे. मामांच्या अंगी लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी हे गुण होते. वारकरी संप्रदायाचा वारसा लाभल्यामुळे मामांना देखील भजन कीर्तनाचा छंद जडला. मामांना छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम यांचे कार्य नेहमीच खुणावत असे व मामा त्यांना आपली दैवते मानत असत. शिक्षण. मामांना शिक्षणाची गोडी लहानपणापासूनच लागली होती. ज्ञानार्जनासाठी ते धडपड करत असत. शिक्षणाशिवाय तरणो काय नाही हे त्यांना कळून चुकले होते. चारी या त्यांच्या गावी इयत्ता 3री पर्यंत शिक्षण घेण्याची सोय होती. पुढील शिक्षणासाठी त्यांनी आपल्या आईवडिलांकडे हट्ट धरला होता. प्रसंगी विरोध पत्करून देखील शिक्षण पूर्ण करणार असा संघर्ष त्यांनी बांधला होता. त्यासाठी त्यांनी सरळ बार्शी गाठली. तेथे शाळा नंबर 1 मध्ये त्यांनी आपले नाव दाखल केले. नवीन मित्र मामांना या ठिकाणी भेटले. मामांनी अभ्यासात नियमितपणा व सातत्य राखले. मामांना गणित, भूमिती हे विषय विशेष आवडीचे वाटायचे. शिक्षण घेण्यासाठी मामांनी अनेक हालापेक्षा सहन केल्या, पण शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द सोडली नाही. मामा 7वीची परीक्षा 1923 साली उत्तीर्ण झाले. त्यांचे मित्र संभाजी बारमुळे हेही 7वीची परीक्षा उत्तीर्ण झाले, पण वडिलांच्या आग्रहास्तव मामांना लवकरच लग्नाच्या बेडीत अडकावे लागले. पण मामांनी सावत्र बहीण सौ सुभद्रा लेकर यांच्यामुळे मामांना पुन्हा शिक्षणाकडे वळले व 1930 मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण
जिजामाता विद्या मंदिर बार्शी मामांनी मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील होतकरू व हुशार मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून विशेष करून मुलींसाठी बार्शी येथे 1968 साली जिजामाता विद्या मंदिरची स्थापना केली. ही प्राथमिक शाळा अल्पावधीतच नावारूपाला आली. या शाळेच्या प्रथमदर्शनी भागातच मामांचा पुतळा उभा केलेला आपण पाहतो व मामांचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरत असताना शाळेतील मुख्याध्यापिका, शिक्षिका, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी अविरत प्रयत्न करीत आहेत.